आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात संदर्भातली लैंगिक शोषण प्रकरणामध्ये खरातवर आता 7वा गुन्हा दाखल झालाय तर त्याचं नांदगाव कनेक्शन सुद्धा समोर आलेलं आहे आणि इतकंच नाही तर अंकशास्त्रात तरबेज असल्याचं सांगणारा हा खरात 10वीत गणितात नापास झालेला होता अशी माहिती पुढे येते अशोक खरातच्या या सगळ्या कारनाम्यांचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। दुसरी मोठी बातमी आहे ती विधिमंडळ अधिवेशनासंदर्भातली विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातावर यामध्ये चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संदर्भात आज उत्तर देणार आहेत त्यामुळे आज विधिमंडळातल्या कामकाजाकडे आपलं लक्ष असणार आहे। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पेट्रोल डिझेलबाबतच्या अफवांसंदर्भातली देशात पेट्रोल डिझेल संपल्याची अफवा पसरली आहे त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर एकच गर्दी केलेली मध्यरात्री नागरिकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं। देशात खरं तर पुरेसा इंधनसाठा आहे अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आहे मात्र तरी देखील मोठ्या अफवा पसरल्या जात आहेत तेव्हा या संदर्भातला आढावा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।